Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra. I am Sumedha and today we are learning for standard 6 and our topic is unit 2nd. Okay, our topic name is Vinimay and Vaini. Okay, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी लेलाबी. लेलाबी म्हणजे काय? लेलाबी म्हणजे काय सांगा बरं. हे शेल मध्ये राहणार आहे. ठीक आहे. आता Vinami and Vinabi slept in a shell. Slept little ladies and they slept well. बघा किती छान झोपलेल्या आहेत. बघा Pink was the shell within silver without sound of a great sea wonder about. बघा शेल हे पिंक आहे आणि सिल्वर विदाउट म्हणजे काय? सिल्वर नाहीये आणि समुद्रा मध्ये आहे त्याच्यामुळे काय ग्रेट साऊंड म्हणजे छान असा आवाज येत आहे. कशाचा? समुद्राचा. ठीक आहे. आता स्लीप लिटिल लेडीज वेक नॉट सून. शांत झोपा लवकर उठू नका. एको अँड एको डाईज द मून म्हणजे काय? हळूहळू चंद्र वरती येईल. पुढे काय आहे बघा. Two bright stars peep into the shell. दोन छोटे तारे डोकावून बघतात. What are the dreaming of? Who can tell? या दोघी कशाचं स्वप्न बघत आहेत? कोण सांगू शकते का? Started a green light out the crow. Walk little ladies. The sun is aloft. म्हणजे काय? आता उठा सूर्योदय झालेला आहे. बघा नेक्स्ट काय आहे? Without outside. Dies to moon means काय? The line tells us that what sound travel far away, right up to the moon, but they become faint and they travel. म्हणजे काय? बघा this line tells about sound travel far away म्हणजे काय? आवाज खूप लांबपर्यंत प्रवास करतो. ठीक आहे. Read and translate the following paragraph. In the shell म्हणजे काय? शेलच्या आतमध्ये. Of the sea म्हणजे समुद्राच्या. To the moon म्हणजे चंद्राच्या. Into the shell म्हणजे काय? शेलच्या आतमध्ये. Out of the crop म्हणजे काय? क्रॉकच्या बाहेर. नेक्स्ट काय आहे बघूया चला. The lion, the man and the statue. Lion, the man and statue. Lion म्हणजे कोण? Lion म्हणजे सिंह. बरोबर. हा माणूस हा लॉयनला काय बघाय स्टॅच्यूवर उभा आहे असं दाखवत आहे. बघा त्याच्यामध्ये काय? Who sparks first in the story? The man. What did the man show to the lion? A statue. बरोबर. What was the lion proud of? To be a tell the story. Okay. Raju thinks it's fun to put all his puppies tell. त्याला मजा यायची त्या कुत्र्याच्या शिफ्टीला हात लावायला. Roma's granny thinks Roma should wear a sari and for festival. आता रोमाची जी आजी होती तिला वाटायचं की रोमाने फेस्टिवलला म्हणजे सणाला साडी घातली पाहिजे. The teacher gave a surprise test to students. Some of them found it difficult. बघा टीचर सरप्राईज टेस्ट घेते. काही मुलांना भीती वाटते ना. बघा a leopard wandered into a city. A big part of forest near that city has been cut down the building the city. काय होतं? हा लिओपर्ड म्हणजे कोण? चित्ता किंवा बिबट्या. काय होतं? त्यांचे जंगल तोडल्यामुळे हे सगळे प्राणी हे शहराकडे आले. मग त्याच्याने काय झालं? माणसामध्ये भीती तयार झाली. बघा use your imagination to complete the following sentences. Dash. That is why did I eat the mango. I love mango. That's why I didn't eat the mango. म्हणजे काय? मला आंबे आवडत नाही. I don't like the mango, so I didn't eat it. That is why farmer beat the camel. बघा मागच्या चित्रामध्ये कॅमल का मारतो? कारण तो शेतात घुसलेला असतो. That's why monkey jumped into the lake. माकड हे पाण्यात उडी का मारतं?
का होतं? कारण तो झाडावरून पडतो. ही फॉल फ्रॉम द ट्री. दॅट्स वाय न्यूजो विजिटेड टू अर्थ. कशासाठी? फॉर द प्रोजेक्ट. ही टेस्ट सारखं आहे, हे सोडवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अँड इनविजिबल बेंच. इनविजिबल म्हणजे काय? न दिसणारा बेंच. बीना, व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? अमन, आय एम सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच. तू काय म्हणते? अमन काय म्हणतो? आय एम सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच म्हणजे काय? मी अदृश्य अशा बेंचवर बसलेलो आहे. बीना, कॅन आय जॉइन यू? अमन, शुअर. बीना म्हणते, मी तुझ्यासोबत बसू का? तो म्हणतो येस, बस. अमन गेट्स अप, मूव वन साइड. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच वेन चंदा वॉक्स ऑफ टू देम. बघा, चंदा काय होतं? ते दोघ जण जेव्हा बेंचवर बसलेले असतात तेव्हा चंदा नावाची मुलगी तिथून जात असते. बघा काय होतं? चंदा, व्हॉट आर यू डुईंग? अमन अँड बीना, वी आर सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच. आम्ही दोघ जण इनविजिबल बेंचवर बसलेलो आहे. चंदा, कॅन आय जॉइन यू? मी तुमच्यासोबत बसू का? चंदा म्हणते शुअर, येस, का नाही, बसा. अमन अँड बीना गेट अप, मूव वन साइड. All three sit down again. Then Dinesh and Ekta wake up, walk them up. बघा काय होतं? चंदा सुद्धा त्यांच्या शेजारी जाऊन बसते आणि दिनेश आणि एकता तिथून चाललेले असतात. दिनेश, एकता, व्हॉट यू गाईज आर डुईंग? दिनेश आणि एकता काय विचारतात? तुम्ही तिघ जण काय करत आहे? मग अमन अँड बीना अँड चंदा काय म्हणतात? वी आर सिटिंग ऑन इनविजिबल बेंच. आम्ही तिघ जण इनविजिबल म्हणजे काय? अदृश्य अशा बेंचवर बसलेलो आहे. दिनेश, एकता, कॅन वी जॉइन यू? अमन, बीना, चंदन, येस, शुअर. दे गेट अप, मूव अ लिटिल वन साइड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फ्रॉम फॉर्मिंग अ लाईन. 5 जण एका लाईनीत बसले आणि मग काय होतं? What are you guys doing? Just sitting here. No, you aren't. Points. I'll move the bench over there. तो काय म्हणतो? आम्ही बेंच फारुक कस येतो? तो म्हणतो मी तर बेंच काढला. ऑल अदर्स, ओ नो. मग सगळ्या जोरात खाली पडतात. फारुक मग हसायला लागतो. हा 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 हा. अमन, लेट्स डू अगेन. द फर्स्ट चिल्ड्रन मूव वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. परत तो ते गेम खेळतात. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? ऑल अदर्स, वी आर जस्ट सिटिंग ओव्हर हिअर द इनविजिबल बेंच. फारुक, नो येट पॉइंट्स. आय मूव द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. म्हणतो असं काय करतो? मी तर परवाच बेंच काढला आहे. दॅट्स ऑल राईट, कॅन आय जॉइन यू? अमन, शुअर. मग फारुक सुद्धा त्यांना जॉईन होतो. आय हॅव एन आयडिया, लेट स्टार्ट अगेन. गेट अप, ऑल वेक अप. Run up on the children again. What are you guys doing? Sitting on the invisible bench. तो गेम ते परत खेळतात. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे काय? ओ नो. आता फारुक काय म्हणतो? ओ नो, आय जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट पेज. मी त्या पेन्सिलचा कलर केला आहे. मग आता स्टँड अप अँड वाईप द इमॅजिन पेंटिंग फ्रॉम द बँक साइड. बघा ते म्हणतात की त्याची पेंटिंग रिमूव्ह करा. लेट्स डू इट अगेन. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. फारुक, गेट अप, वेक अप अँड कम बॅक अगेन. उठा आणि परत या. Farooq, what are you guys doing? Sitting on the invisible bench. Oh no, I just finished painting that bench. Oh, that's okay. We will have 2 invisible paint suits on us. ठीक आहे. तो जो आमच्याकडे जो आहे आम्ही त्याला सूट करून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. All stand up, zip up and their imaginary suits and set up out. They began a fold of invisible suits. The invisible suits fold करायला लागतात. आय हॅव अनदर आयडिया. वॉक्स अवे अँड कम अगेन बॅक. परत जा आणि परत या. फारुक, वेर आर
What you guys are doing? We are moving the invisible bench. I hear that serving invisible cake in that hall. ते म्हणतात बघा तिकडे एक इनविजिबल केक पण आहे. ऑल थ्रो इनविजिबल बेंच डिरेक्शन फारुख फॉलोज. आणि मग पुढे काय होतं, तो त्यांना फसवतो. ठीक आहे. बघा इनविजिबल पेन असू शकतो, तुम्ही इमॅजिन करा. इनविजिबल पेन, बेंच, पेपर, सेशन, इनविजिबल शोज, इनविजिबल अम्ब्रेला, इनविजिबल बॉल, इनविजिबल ट्री, अशा प्रकारे वर्ड्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा, द माउस मर्चंट. माउस मर्चंट बघा. वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. काय होतं, एक मोठा धनी व्यापारी त्याच्या मुलाला ओरडत असतो. का ओरडत असतो ते आपण पुढे बघूया. I gave you much money to start a business and yet you have not earned anything. You are going good for nothing. Look at the dyed mouse. A capable man can treat a business even with someone as usual as this. बघा काय होतं, त्यांना एक आळशी मुलगा असतो आणि तो त्या मुलाला म्हणतो की हे बघ, मी तुला पुष्कळ पैसे दिलेले आहे नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी. आता सोमा दादा, हू इज द पुअर अप्रोच बॉय, हार्डेड हिज वर्क. ही वेंट टू रिक्वेस्टेड द मर्चंट, प्लीज लेंड मी दिस माउस ॲज कॅपिटल अँड वेल ट्राय माय लक. तो काय करतो, त्या मेलेल्या उंदराला घेतो आणि म्हणतो हेच मला कॅपिटल म्हणून द्या, म्हणजे काय भांडवल म्हणून द्या, आणि मी ह्याच्यापासून बिझनेस सुरू करतो. बघा मग काय होतं, द मर्चंट बर्स्ट अँड लॉन्चिंग बट स्टील गिव्ह द माउस टू सोमदत्ता अँड टूक द रिसिप्ट ऑफ सोमदत्ता आउट ऑफ हिम. पुढे काय होतं, सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन टू स्ट्रीट विथ द डेड माउस in his hand when another shopkeeper called him, come here boy, I need the mouse to feed my cat. I will give you 200 gram of it. Somdata accepted the gram. बरं पुढे काय होतं, at the home Somdata roasted the gram. He took a pitcher on it and stored the croissant with his gram and the water. He waited for a long time and everything was laborers were returning from the wood. They saw the boy with roasted gram and water. Somdata offered them a gram and water potentially. Okay. बघा पुढे काय होतं, but we have no money. 2 sticks of wooden is we can give. That is a good payment. Simple fare exclaimed Somdata, but expecting 2 sticks from each labor and collected a small bunch of sticks. He took the bundle to the market, sold it and bought something more gram with it. परत जातो आणि आणखी काही वस्तू घेतो. Somdata did this every day. He becomes well known among the laborers. As the nice boy, we offer tasty grams and referring water just for couple of sticks. Many of them began to buy his gram every day and back from every day because we had too many customers. Once when Somdata was selling the sticks in the market, he met a potter. He needed wood to burn his furnace. In return, he would give to Somdatta pictures of the volume. Somdatta did not waste any money. He worked hard and sold them in the morning and gram in the evening. One day he enough money to buy all the wood from the laborers. He sold it at a good price in the market. After some time, he went up on his stock market. He was always polite and customers. Some of them paid him cash, while others paid them kind. They gave him whatever articles the wood offered
Samrata always find some way to selling the article to these who needed them. ठीक है. आता after a few years Samrata become a wealthy merchant. काय होतं, मग तो काही दिवसांनी श्रीमंत बनतो आणि इन द टाउन म्हणजे काय, पूर्ण शहरात. ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माउस. काय म्हणतो, एक सोन्याचा उंदीर मला बनवून दे. ही टूक द माउस अँड रीच मर्चंट. आय हॅड बॉरोड लाईट माउस फ्रॉम यू टू कॅपिटल मनी एव्हरी year ago. I told how to return it. Please accept this golden mouse. The rich merchant was greatly surprised, had a beautiful and intelligent daughter. She was so impressed with Somdatta's business skills that he agreed. As his father asked, could you marry him? And he agreed. The Somdatta, who was a poor opium boy, earned money and respect due to his intelligence, hard work, and politeness. It's not known whether the rich man's sons learn skills from Somdatta. बरोबर. सोमदत्ताला एक लग्न सुद्धा होतं. बघा नेक्स्ट काय आहे. What does dash mean? What the meaning of dash? बघा एक प्रश्न 2 वेळा विचारला आहे. स्टुडंट, सर, मॅडम, विदाउट हेल्प इन द लेसन. हे क्विज सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट चला बघूया काय आहे. ऍडजेक्टिव्ह आहे. मेनी टाइम्स वी हॅव डिस्क्राइब पीपल, प्लेस, एनिमल अँड अदर थिंग्स. वी यूज डिस्क्राइबिंग वर्ड. To do so, given below the some such describing words. Read them and find at least 3 suitable nouns for each describing word. Beautiful place, flower, handwriting. People, are you ready? Ranjita. No, I am looking for a big blue sharpener. मी निळ्या शार्पनरला शोधत आहे. Why don't you take this green as small one? तर ही छोटंसं हिरवं का घेत नाहीस? Oh, it's a old. I has become the bunt. अंजिता, be quiet please. बघा काय होतं, तर ते जुनं वापर ना, ते म्हणजे नको, ते नको. How wonder we are the days spent at Sangroli. What a unforgettable moment. The jacket was very clever. I like fresh vegetable. We are stealing out a vegetable branch. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा. द मॅन हू थिंक्स ही कॅन. बघा माणूस जे विचार करतो ते करू शकतो. कसं. इफ यू थिंक यू आर ब्रिटन, you will think you are dead, not you did not. If you look at the wind but you think you can, but you cannot, almost certain you won't. बघा तुम्ही जर ठरवलं मला हवा वाढायचं तर शक्य आहे का? नाही. If you think you lose, you are lost. For out of the world we find success. Being with a fellows will it all the state of mind. If you think you are outclassed, you are got to think right high and raise. You will got sure you will become a can and win a prize. Listen, battles don't always go to the stronger and faster man. नेहमी स्ट्रॉंगर म्हणजे ताकदवार आणि चपळ माणसाकडे जायची गरज नाही. But soon you let man who wins, the man who thinks you can understand. ठीक आहे. बघा ही पण ऍक्टिव्हिटी आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी सगळ्यांनी सोडवायचा आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय आहे वाचा बरं. हाऊ ग्लासेस इज मेड. ग्लास कसा तयार झाला ते आपण बघायचं आहे. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल substitute that we can around the just think
around yourself and see how many things you can find that is made of green grass. बघा, light, balloon, dolls, jars, glasses, reading, glassing, marbles, window space. The name of just a few. Where does the glass come from? बघा, इकडून तर आलेली नाही. How does it made? The glass that is used to make some everything as a man made. Can you guess what it made? That is a clever transcription, and a spoon looking material is actually made from sand. बघा, काय हे माणसाचं देह सुद्धा मातीचं आहे. बघा, नेक्स्ट काय आहे? कलर्ड ग्लास. कलर्ड ग्लास कोणते आहे? ट्रान्सपोर्ट, कॉम्बिनेशन, मेकिंग, मे, ट्युरस, डीप, इवन ब्लू अँड व्हाईट. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण काय बघायचं आहे? चेस वी रिक्वायर्ड अनदर युनिक फीचर of glass is 100% of real cycle, and glass can be used to make new glass. म्हणजे काय, एकदा ग्लास खराब झाला की त्याचा परत ग्लास बनत असतो. मग काय होतं? much cheaper than making new glass from the last of energy is saved. If you recycle even single glass bottle, you save enough energy to bottle good TV for about 20 minutes. So the next time you will away to glass bottle and eyeglass is visible. ठीक आहे, बघा काय आहे हे सुद्धा होमवर्कला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, चला ऍडव्हर्टाइज कस्टमर्स. बघा, ऍडव्हर्टाइज मध्ये काय काय येतंय बघा. फिलिंग हॅपी, क्रिपी चिपी. हे क्रॉक्स आपण खातो ना लहानपणी, त्याची ऍड कसं आहे? फिलिंग सॅट, क्रिपी चिपी, फिलिंग सॅट, क्रिपी चिपी. पुढे क्रिपी चिपी लास्ट द मॅच. हु वॉन द मॅच? क्रिपी चिपी. डे अँड नाईट, क्रिस्पी किचपिची. पुढे हाऊ अँड देम, क्रिस्पी किचपिची. फॉर यू, क्रिस्पी क्रिची. एव्हरी टाइम क्रिस्पी क्रिची. ओनली गेट वन ऑफ पॅकेट वन फ्री. ठीक आहे, फ्री वरती घ्या. माय टीचर सेज. आता म्हणजे शाळेमधले टीचर काय म्हणतात ते एकदा सगळ्यांनी वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी इकडे थांबू का साईडला? तुम्ही सगळ्यांनी वाचायचं आहे. बघा, वी shall many type of ships, whether it's other snakes like in the market, we get them in a machine. People or punches through snacks are usually filled them as a contain of lot of space. They are good to taste but not so good for health. If you try them, all them are same. ठीक आहे, बघा यांच्यातलं काय डिफरन्स आहे शोधा. दीदी दीदी लुक ॲट दिस, माय न्यू ड्रेस फॉर युअर प्रिटी पार्टी वेअर यंग्स, नो पार्टी फॉर मी. दुसरी म्हणते 5 days ago to fairness, Heineken will make your skin shine. वितार आणि टिंग 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 भेट म्हणजे काय करत ते घंटी वाजवत. चॉईस न्यू बँगल्स फॉर द पार्टी, नो पार्टी फॉर मी. व्हॉट डज द मॅटर, वाय आर यू सॅड. बांगडी घ्यायला का नाही म्हणत आहे? माय सॉंग्स इज सो डर्टी, फील सो सॅड.
नो पार्टी फॉर मी, माझ्यासाठी पार्टी असू शकत नाही. इफ दॅट ऑल डॉक्टर व्हेरी सॉरी विथ हिमांगी. ठीक आहे, 10/8. चला नेक्स्ट काय आहे बघूया. चला माय टीचर्स मध्ये तेच सेम आहे. बघा काय आहे याच्यामध्ये, सब टास्क फॉर अन ओपन टेस्ट. बघा सगळा सिलेबस घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. चला बघूया पहिला पॉइंट काय आहे. कॉपी द गिवन सेंटेन्स और पॅरेग्राफ फ्रॉम द बुक विदाउट मेकिंग एनी मिस्टेक. रीड द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. आणि हे ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. ऍडजेक्टिव्ह नाउन्स ह्याची ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, आपलं युनिट सेकंड संपलेला आहे. थर्ड युनिट आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहे. थँक्यू सो मच स्टुडंट्स.